अस्सलामुअलैकुम गाईज. आशा करत आहे मी की तुम्ही सगळे चांगले आहात. स्वागत करत आहो मी आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा. आज आम्ही बनवणार आहोत नांदेडची फेमस तहारी. चला पाहूया यात लागणारी सामग्री. मटनला एकदम चांगलं धुवून घ्या. आता आपण आले लसूणचा अर्धा चमच पेस्ट टाकून घेऊ. त्यानंतर 12 ते 14 हिरव्या मिरच्या टाका. त्यानंतर बंच एक कोथिंबीर आणि पुदिना टाकून देऊ. आता 4 ते 5 टमाटे कट करून टाकून द्या. त्यावर आता तिखट लाल मिर्च 3 चमचे टाका. त्यानंतर पावशेर चमचा हळद टाका. त्यानंतर 1 चम्मच सपाट मीठ टाका. त्यानंतर पावशेर चमचा गरम मसाला टाका. त्यानंतर 2 ग्लास पाणी टाका. आणि त्याला चांगल्या प्रकाराने परतून घ्या. आणि मग कुकरचं झाकण लावून घ्या. आणि आता कुकरला गॅसवर ठेवा आणि 3 शिट्या घ्या. आपण बघितलं आहात व्हिडिओमध्ये तसं 3 शिट्या झालेल्या आहेत. तर कुकरला 5 ते 10 मिनिटं तसंच ठेवा. वाफेला राहू द्या मध्येच. 2 कांदे चिरून घ्या. तर आता कुकरचं झाकण काढून घ्या. तर आता आपण एक मोठं भांडं घेऊ. त्यानंतर तेल आपल्या हिशोबाने टाकून घ्यायचं. जास्तही चांगलं राहत नाही आरोग्यासाठी. आता यानंतर खडे मसाले टाका त्यात. आणि मग आपले 2 चिरलेले कांदे परतून घ्या. ब्राऊन कलर आल्यापर्यंत तळून घ्या. आपण बघू शकतात आता कांदे ब्राऊन झालेले आहेत. आता टाका 2.5 चम्मच आलं लसूणचा पेस्ट. तर आता आपण झाकण लावून टाकू. 5 मिनिटासाठी सोडून द्या. आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता की आपला ऑइल हा वेगळा झालेला आहे.
तर मग आता आपण टाकूया 6 चमचे दहीचे. हां, तर आता आपण त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. तर आता मीठ टाका स्वादानुसार. मी त्यात 3 चमचे मिठाचे टाक. आता जे कुकरमध्ये उरलेलं पाणी होतं ते टाकून घ्या. ते आम्ही मेजर केलं तर ते 2 ग्लास होतं. आणि आता नॉर्मल 3 ग्लास पाणी टाका. आता झाकण कव्हर करून घ्या आणि उकळून येऊ द्या तोपर्यंत ठेवा. तर आपण आता बघू शकता की उकळून आलेलं आहे. तर आता 700 ग्राम तांदूळ टाकून द्या. 5 ग्लास पाण्यासाठी 700 ग्राम तांदूळ टाकावं लागेल. तांदूळला अगोदरच 1 तास अगोदर सोक करून ठेवा. आता त्याला उकळून आल्यापर्यंत सोडून द्या. आता 1 कटोरी भरून चांगलं पुदिना आणि कोथिंबीर चॉप करून टाकून द्या. आता 2 लिंबू त्यात पिळून घ्या. तर आता डायरेक्ट गाळण्याच्या सहाय्याने डायरेक्ट लिंबूला पिळून घेतो. तुम्हाला जर सोपं वाटत असेल तर करा, नाहीतर एका वाटीमध्ये अगोदरच काढून घ्या. आता टाका अर्धा चम्मच गरम मसाला. तर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. आता त्याचं झाकण लावून द्या आणि दमसाठी 10 ते 15 मिनिटं ठेवा. आता झाकण काढून आणि हे आपली नांदेडची फेमस तहारी रेडी आहे. तर गरम-गरमच खाऊन घ्या. तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा कशी बनली म्हणून. एकदा घरी बनवून बघा. आता भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद पाहण्यासाठी. चला भेटूया मंडळी. अल्लाह हाफिज.